सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून 2 महिने नूतन खासदार विशाल पाटील यांनी मुंबई दिल्लीत वाऱ्या केल्या, तरी देखील उमेदवारी मिळाली नाही. अपक्ष लढून जिंकले आणि अवघ्या 36 तासात त्यांनी काँग्रेस पक्षाला जाहीर पाठिंबा दिलाय. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची दिल्लीत भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. त्यामुळे काँग्रेस खासदारांची राज्यातील संख्या 14 तर देशातील खासदारांचं शतक पूर्ण झालंय. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील 1 लाखांच्या मताधिक्यांनी जिंकून आलेत. जत विधानसभा मतदारसंघ वगळता सांगली, मिरज, खानापूर, पलूस, कडेगाव, तासगाव, कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना चांगलं मताधिक्य मिळाले. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी विशाल पाटील यांनी 2 महिने आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील मुंबई दिल्ली वाऱ्या केल्या. उमेदवारी मिळाली नाही, मात्र विजयी झाल्यानंतर अवघ्या 36 तासात ते पुन्हा काँग्रेसवासी झाले. त्यांनी आमदार विश्वजित कदमांसोबत दिल्लीला जात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठिंबा पत्र दिलं. मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. वसंतदादा घराणे आणि गांधी कुटुंबियांचा स्नेह आहे, पण यावेळी इंडिया आघाडीमुळे काँग्रेसने अनेक जागा मित्रपक्षाला सोडल्या, त्यामध्ये महाराष्ट्रातील सांगलीच्या जागेचा समावेश होता. दादा कुटुंबियांना उमेदवारी मिळाली नाही, मात्र आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विशाल पाटील अपक्ष लढले आणि जिंकले. विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली. गांधी कुटुंबियांनी विशाल पाटील यांचं अभिनंदन केलं. लोकसभा निवडणुका जरी पार पडल्या असल्या तरी केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप आचारसंहिता शिथिलबाबत सूचना दिल्या नाहीत. नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता कायमच असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. ते म्हणाले, सांगली लोकसभेची निवडणूक शांततेत पार पडली. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 700 अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम केले. ही प्रक्रिया शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडली आहे. यासाठी सर्व विभागांचं सहकार्य लाभलं. मतमोजणी जरी पूर्ण झाली असली तरी नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता कायम असल्याचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी स्पष्ट केले. त्या सांगली लोकसभेसाठी 30 उमेदवारांनी अर्ज भरले होते. यापैकी 5 उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते, तसेच 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. निवडणुकीत 20 उमेदवारांनी सहभाग घेतला होता. एकूण मतदानाच्या किमान 1/6 मते मिळवणं आवश्यक आहे. हा उंबरठा पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास ठेवी जप्त केली जाते. या निकषानुसार 1,80,000वर मतदान उमेदवारास मिळालं तरच अनामत रक्कम वाचणार आहे. एवढं मतदान उमेदवाराला मिळाले नाहीत, त्यांची अनामत रक्कम जप्त होणार आहे. अनामत रकमेसाठी उमेदवारीसाठी अर्ज दाखल करावेत, त्यांची अनामत परत देऊ, असं डॉक्टर राजा दयानिधी यांनी स्पष्ट केलंय. पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी आता दक्ष राहावं. हलगर्जीपणा करू नये. आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास सुरू ठेवावा. विनापरवानगी अधिकारी कर्मचाऱ्यांनी रजा काढू नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिलाय. आयुक्त शुभम गुप्ता यांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत महापालिकेचे अधिकारी आणि खाते प्रमुखांची बैठक घेतली. बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, वैभव साबळे या बैठकीत आपत्तीबाबतच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. महापालिका क्षेत्रात नालेसफाईचं काम 95% पूर्ण झालंय. प्रभाग समिती 1 ते 3 मध्ये नालेसफाई पूर्ण झाले. प्रभाग समिती 4 मधील नालेसफाईचं काम 2 दिवसात पूर्ण होईल. नालेसफाईबाबत अधिकारी, नोडल अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन तातडीने पूर्ण करण्याबाबतच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. बैठकीत धोकादायक इमारतीचा आढावा देखील घेण्यात आलाय. प्रभाग समिती क्रमांक 1 मधील एक अतिधोकादायक इमारत पाडण्यात आली आहे. उर्वरित इमारतीबाबत न्यायालयीन प्रकरणी शासन निर्णयानुसार कार्यपद्धती अवलंबून धोकादायक इमारत पाडण्यात येणार आहे. प्रभाग समिती क्रमांक 2 मधील धोकादायक 6 इमारती असून पाडण्याची कार्यवाही करण्यात येते. आयुक्त गुप्ता म्हणाले, धोकादायक इमारतींबाबत नियुक्त केलेल्या टीमकडून तपासणी करून कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याची आहे. पोलीस यंत्रणेचं सहकार्य घ्यावं, अशाही सूचना केल्या. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक निमित्त पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने आज मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात शिवराज्याभिषेक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आलाय. शिवतीर्थावर यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पुतळ्यासमोर उभारण्यात आलेल्या शिवज्योतीचं 2य वर्षपूर्तीही साजरी करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 351 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आलाय. शहरातील मारुती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर रायगडावरील मेघडंबरीची प्रतिकृती साकारण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात 2 वर्षापूर्वी कायमस्वरूपी ज्योत प्रज्वलित केली जावी अशी संकल्पना वीरेंद्र पाटील यांनी मांडली होती. ती त्यांनी प्रत्यक्षातही आणली. शिवज्योत स्तंभासाठी 5 गडांवरील माती आणि 5 नद्यांचं पाणी आणलं होतं. सांगलीतील अखंड ज्योत प्रज्वलित करण्यासाठी रायगडावरून ती आणण्यात आली होती. गेली 2 वर्षे ही ज्योत अखंडपणे तेवत आहे.
त्याची द्वितीय वर्षपूर्ती ही देखील साजरी करण्यात आली। यावेळी फत्ते शिकस्त, पावनखिंड गाजलेल्या चित्रपटातील गायक अवधूत गांधी आळंदीकर आणि सहकाऱ्यांच्या भरगच्च गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला। याशिवाय नयनरम्य विद्युत रोषणाई, लेझर शो, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे। या सोहळ्याला शिवप्रेमी आणि सांगलीकरांनी मोठी गर्दी केली होती। माधवनगर रस्त्यावरील चिंतामणी नगरच्या रेल्वे पुलाच्या कामाला विलंब होत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत। गेल्या 1 वर्षापासून हे काम सुरू आहे, अद्याप हे काम पूर्ण झालं नाही। याचा निषेध म्हणून नागरिक जागृती समितीच्या वतीने सोमवारी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून चिंतामणी नगर पुलाजवळ श्राद्ध घालण्यात येणार आहे। मिरज पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम हाती घेण्यात आले। त्यानुसार सांगली माधवनगर रस्त्यावरील रेल्वे पूल पाडून नव्याने पूल करण्यात येत आहे। जून महिन्यात या कामाला सुरुवात झाली होती। 1 वर्ष झालं तरी काम पूर्ण झालं नाही। या संदर्भात नागरिक जागृती मंचच्या वतीने वारंवार पाठपुरावा केला होता, तरी देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले। त्यामुळे आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सोमवारी चिंतामणी नगर पुलाजवळ श्राद्ध घालण्यात येणार आहे। हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ज्या पद्धतीने 13वा श्राद्ध असतं, त्याचप्रमाणे पुलाचं काम सुरू होऊन 1 वर्ष झालं तरी पुलाचं काम पूर्ण झालं नाही। त्याचा निषेध म्हणून श्राद्ध घालण्यात येणार आहे। सोमवारी हे आंदोलन असून या ठिकाणी सर्व धार्मिक विधी करून श्राद्धभूमी करण्यात येईल। यावेळी लोकांनी मोठ्या संख्येने शासनाचा निषेध करण्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन सतीश साखळकर, गजानन साळुंखे, प्रदीप बोथरा, आनंद देसाई यांनी केलंय। जिल्ह्यातील एका निवासी शाळेकरिता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या 10% म्हणजे 6 लाखांची मागणी करून 1 लाखाची लाच स्वीकारताना सातारा येथील जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील सहाय्यक संचालकाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या सपना सुखदेव घोळवे या वर्ग 1च्या अधिकाऱ्यास ताब्यात घेऊन रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे। आज त्यांना न्यायालयापुढे उभे केलं असता त्यांना 13 जूनपर्यंत 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान सांगलीच्या लाचलुचपत विभागाने घोळवे यांच्या साताऱ्यातील घरावर छापा टाकून तपासणी केली असता त्या ठिकाणी 4.5 लाखांची रोकड सापडल्याची माहिती उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे। तक्रारदार यांच्या संस्थेला राज्य शासनामार्फत भटक्या जमाती, क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांना निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेअंतर्गत 59,40,000 रुपये अनुदान मंजूर झालं होतं। सदर अनुदानाचा पहिला हप्ता 29,70,000 रुपये इतका शाळेला अदा करण्यात आलाय। सदर रकमेचा मोबदला दिल्याचा मोबदला म्हणून 10% आणि दुसरा हप्ता 29,70,000 रुपये देण्यासाठी 10% असे एकूण 59,40,000 रुपये रकमेच्या 10% म्हणजे 6 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती। याबाबतची तक्रार बुधवारी तक्रारदार यांनी सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे केली होती। लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सांगलीतील जुना बुधगाव रोडवर असणाऱ्या समाज कल्याण कार्यालयात सापळा लावला। त्यानंतर समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे यांना तातडीने 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। दीपक पाटील यांनी लाचेची मागणी केल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं। राज्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलाय। पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान, ढगाळ आकाश यामुळे कमाल तापमानात कमी होतीये। गोव्यात आगमन केले आणि महाराष्ट्रात पोहोचण्यास अवघे काही तास बाकी आहेत। आज मान्सून दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय। मान्सूनचं आगमन लवकरच होणार असताना जिल्ह्याच्या पश्चिम भागाला रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाने झोडपले। ढगांच्या गडगडाटांसह झालेल्या पावसाच्या पाण्याने रस्ते, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत। सांगली मिरज शहरात हलक्याशा पावसाने हजेरी लावली। यंदा जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। गेल्या 4 दिवसांपासून मान्सूनची चाहूल लागली असताना जिल्ह्याच्या बहुतांश भागात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले। पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। जिल्ह्यातील काही भागात देखील पावसाने हजेरी लावली आहे। सांगली शहर परिसरात रात्री 9 वाजल्यापासून रिमझिम पावसाने हजेरी लावली। त्यानंतर तासभर पावसाचा शिडकावा सुरूच राहिलाय। मंगळवारी पडलेल्या पावसाचं पाणी अद्याप गुंठेवारी भागात साचून राहिले। त्यात पुन्हा झालेल्या पावसामुळे पुन्हा पाणी साचल्याचं चित्र दिसतंय। मे महिन्याच्या जीएसटी संकलनात सांगली जिल्ह्याने मोठी आघाडी घेतली आहे। मे 2024 या महिन्यात सांगली जिल्ह्यात 136 कोटी रुपये संकलन झाले। गतवर्षीपेक्षा म्हणजे मे 2023 पेक्षा 31 कोटी रुपये अधिक म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत 30% जास्त जीएसटी संकलन झाले। देश पातळीवर ही वाढ 10% तर महाराष्ट्र राज्य पातळीवरील 14% वाढ झाली आहे। राज्याच्या तुलनेत सांगली जिल्ह्यातील जीएसटी संकलन दुप्पट तिप्पट वाढले। नवीन आर्थिक वर्षातील दुसरा मे महिना पूर्ण झाला। या मे 2024 मध्ये जिल्ह्यातील 32,000हून अधिक संख्येत असणाऱ्या जीएसटी करदात्यांनी एकाच महिन्यात तब्बल 136 कोटी रुपये जीएसटी रक्कम भरली आहे। मे 2023 मध्ये जीएसटीचं कलेक्शन 105 कोटी रुपये होतं। देश पातळीवर मे 2024 मध्ये 1,72,739 कोटी रुपये जीएसटी संकलन झाले।
गेल्या वर्षीच्या मे 2023 या महिन्यात देशात 1,57,090 कोटी महसुलाच्या तुलनेत 10% पेक्षा जादा कर संकलन या महिन्यात झाले. राज्यात मे 2024 मध्ये 23,854 कोटी रुपये जीएसटी संकलन झाले. गेल्या वर्षीच्या मे 2023 महिन्यात 23,536 कोटी रुपये जीएसटी संकलन झालं होतं. गतवर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत यावर्षी मे महिन्यात 14% जास्त रक्कम संकलित झाली आहे. जिल्ह्यात महसुलातही वाहनांचे सुटे भाग, साखर, मोलासिस, इथेनॉल, सोन्या चांदीचे दागिने, बेदाणे, दुग्धजन्य पदार्थ आदी वस्तू, तर बिल्डर्स, रस्ते, विद्युत आणि जलसिंचन ठेकेदार, शीतगृहे, कमिशन एजंट आदी सेवा यांच्या पुरवठादारांचा मोठा सहभाग कर महसुलात दिसतोय.